सुप्रभात भावांनो, चला तर आता मी निघालो 6 महिन्यातून पहिल्यांदा कॉलेजला तोंड दाखवायला. चला तर भावांनो, मी पोचलोय आपल्या नेहमीच्या स्टॉपवर आणि तिकडे मी थोडे बसची वाट पाहिली, पण बस काय अवेलेबल नव्हती. त्यामुळं मी पकडला आयशरचा टेम्पो. त्यामध्ये निवांतपणे बसलो आणि ट्रॅव्हल करायला सुरुवात केली. तर भावांनो, मी पोचलो सीधा खोपोलीमध्ये. तिथून ऑटो पकडली आणि मी निघालो स्टेशनला जाण्यासाठी. तिथून थोडा पैदल प्रवास केला आणि मी पोचलो सीधा खोपोली रेल्वे स्टेशनला. तिकीट तर मी ऑनलाईन काढलं होतं, तर त्याचा काही विषय नाही. तिथून आली समोरून ट्रेन. ट्रेनमध्ये मी एंट्री मारली आणि मी मुंबईला जाण्याचा प्रवास सुरू केला. तिथून मी सीधा पोचलो मुंबईला आणि डायरेक्ट गेलो कॉलेजमध्ये. तिथून पेपरचा ढिगारा उचलला आणि मी सीधा बसलो पेपर लिहिण्यासाठी. सर तर आपला बिझी झाला मोबाईल बघण्यात. पेपर लिहून झालं आणि बहीण होती सोबत. तिला एंटरटेनमेंट करत मी सीधा गेलो रेल्वे स्टेशनला. रेल्वे स्टेशनमध्ये गर्दी, थोडी एन्जॉयमेंट केली आणि मी पोचलो सीधा घरी. चला तर भावांनो, आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.